नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा बालमानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्र या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, टी-ई-टी बघा परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो लागणारे या ठिकाणी बघा 8000 बघा प्रश्न असलेला PDF आणि तुम्हाला नोट्स या ठिकाणी IMP नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, याची किंमत फक्त 99 रुपये आहे। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला या ठिकाणी IMP PDF एका मिनिटाच्या आत WhatsAppवर लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, शिक्षण म्हणजे बालकांच्या नैसर्गिक आंतरिक शक्ती आणि क्षमतेचा विकास होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणाची व्याख्या? बघा, शिक्षण म्हणजे बालकांच्या नैसर्गिक आंतरिक शक्ती आणि क्षमतेचा विकास होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणाची व्याख्या आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, अशी व्याख्या रुसो यांची ती व्याख्या आहे। बघा प्रश्न क्रमांक 2 बघा, शाळा महाविद्यालय विद्यापीठ शैक्षणिक संस्था यांच्यामधून खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शिक्षण हे दिले जाते? बघा, शाळा महाविद्यालय विद्यापीठ शैक्षणिक संस्था यांच्यामधून खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शिक्षण हे दिले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, यांच्यामधून विद्यार्थी मित्रांनो औपचारिक शिक्षण या प्रकारचे शिक्षण हे दिले जाते। बघा प्रश्न क्रमांक 3 बघा, समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन खालीलपैकी कोणते? बघा, समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन खालीलपैकी कोणतं साधन आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, शिक्षण हे विद्यार्थी मित्रांनो समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे। बघा प्रश्न क्रमांक 4 बघा, शैक्षणिक समाजशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? शैक्षणिक समाजशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, जॉर्ज पेन यांना विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक समाजशास्त्राचे जनक असे म्हणतात। बघा प्रश्न क्रमांक 5 बघा, प्रिन्सिपल ऑफ एज्युकेशन सोशियोलॉजी हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ? प्रिन्सिपल ऑफ एज्युकेशन सोशियोलॉजी हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, जॉर्ज पेन यांचा तो या ठिकाणी महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डी ॲनिमा या ठिकाणी ग्रंथ आहे विद्यार्थी मित्रांनो, तर डी ॲनिमा या नावाचा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, एरिस्टॉटल याने तो लिहिलेला एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, सजीव प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे वास्तववादी शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणाची व्याख्या? बघा, सजीव प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे वास्तववादी शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणाची व्याख्या आहे? तर मॅकड्युगल यांची ती या ठिकाणी व्याख्या आहे। बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, अध्ययनार्थी असे खालीलपैकी कशाला बघा म्हणतात? अध्ययनार्थी असे खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक प्रक्रियेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना अध्ययनार्थी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 9 बघा, पूर्व बाल्यावस्था यांचा कालावधी खालीलपैकी कोणता असो? पूर्व बाल्यावस्था यांचा कालावधी खालीलपैकी कोणता कालावधी असतो? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थी मित्रांनो, जन्मापासून 6 वर्ष म्हणजेच पूर्व बाल्य अवस्था यांचा या ठिकाणी कालावधी असतो। प्रश्न क्रमांक 10 बघा, कौमार्य अवस्था यांचा कालावधी खालीलपैकी किती असतो? कौमार्य अवस्था यांचा कालावधी खालीलपैकी किती असतो? बघा कौमार्य अवस्था यांचा कालावधी विद्यार्थी मित्रांनो 12 ते 21 वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाढ ही संकल्पना खालीलपैकी कशाच्या मापनासाठी वापरली जाते? वाढ ही संकल्पना खालीलपैकी कशाच्या मापनासाठी या ठिकाणी वापरली जाते? वाढ ही संकल्पना बघा, वाढ शारीरिक वाढ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या अवस्थेला विद्यार्थी मित्रांनो संक्रमणाचा कालखंड असे बघा, खालीलपैकी कोणत्या अवस्थेला संक्रमणाचा कालखंड काळ असे म्हणतात?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कौमार्य अवस्थेला विद्यार्थी मित्रांनो संक्रमणाचा बघा कालखंड या ठिकाणी म्हटला जातो। प्रश्न क्रमांक 13 बघा शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास बघा शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास हा प्रामुख्याने केला जातो शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये। बघा ऑप्शन क्रमांक 3 शैक्षणिक समस्या या ठिकाणी अभ्यास प्रामुख्याने केला जातो। प्रश्न क्रमांक 14 बघा दृकश्राव्य माध्यमामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो दृकश्राव्य माध्यमामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश दृकश्राव्य माध्यम बघा शैक्षणिक व्हिडिओ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 15 बघा मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय अशी व्याख्या खालीलपैकी कोणाची व्याख्या बघा मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी व्याख्या खालीलपैकी कोणाची व्याख्या आहे बघा जे.बी. वॅटसन यांची ती या ठिकाणी व्याख्या आहे। बघा या ठिकाणी आता आपण या ठिकाणी सामाजिक शास्त्र या ठिकाणी काही प्रश्न पाहूयात। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 बघा बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान हे दिले होते बघा बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान हे दिले होते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बाबू गेनू यांनी विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी आत्मबलिदान हे दिले होते। प्रश्न क्रमांक 2 बघा लंडन विद्यापीठाचे बघा DSc ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण लंडन विद्यापीठाचे विद्यार्थी मित्रांनो DSc ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 3 बघा महात्मा गांधीजी यांनी सन 1930 मध्ये खालीलपैकी कोणते आंदोलन हे सुरू केले बघा महात्मा गांधी यांनी सन 1930 मध्ये कोणते आंदोलन हे सुरू केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1930 मध्ये विद्यार्थी मित्रांनो सविनय कायदेभंग आंदोलन हे आंदोलन सुरू केले होते। प्रश्न क्रमांक 4 बघा भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला मान बघा भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला मान मिळाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सिंधुदुर्ग या जिल्ह्याला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून मान मिळाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चळवळ करा अखंड चळवळ करा असा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ खालीलपैकी कोण होते बघा चळवळ करा अखंड चळवळ करा असा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील दादाभाई नेहरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पडतो भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पडतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मेघालय या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक 7 बघा सुएझ कालवा खालीलपैकी कोणत्या 2 महासागरांना जोडणारा कालवा बघा सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या 2 महासागरांना जोडणारा तो कालवा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना विद्यार्थी मित्रांनो सुएझ कालवा हा जोडत असतो। प्रश्न क्रमांक 8 बघा सन 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा पुण्यामध्ये बघा सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती गो ग आगरकर लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर यांनी विद्यार्थी मित्रांनो सन 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक 9 बघा मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील समर्थ रामदास महाराज यांनी लिहिलेले ते ग्रंथ आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा विनोबा भावे यांनी भूदान चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली विनोबा भावे यांनी भूदान चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1951 मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा विनोबा भावे यांनी भूदान चळवळ ही सुरू केलेली चळवळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा इंदिरा गांधी हा कालवा बघा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या वायव्य भागामध्ये इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या वायव्य भागामध्ये आहे बघा इंदिरा गांधी हा कालवा विद्यार्थी मित्रांनो
राजस्थान या राज्यामधला तो कालवा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रक्तामध्ये बघा पाण्याचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा रक्तामध्ये बघा पाण्याचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 92% या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बलाचं सीजीएस पद्धतीमधलं एकक खालील बघा बलाचं बघा सीजीएस पद्धतीमधलं एकक पुढीलपैकी कोणते एकक असते? बलाचं सीजीएस पद्धतीमधलं एकक डाइन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या ठिकाणी? गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील टेंभू सातारा या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकरांचा या ठिकाणी जन्म हा झालेला आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा नवजवान भारत बघा नवजवान भारत सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? नवजवान भारत सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील भगतसिंग यांनी स्थापन केलेल्या ठिकाणी संघटना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये बघा साखर उद्योगामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी बघा देशामध्ये बघा साखर उद्योगामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील उत्तर प्रदेश राज्य। विद्यार्थी मित्रांनो देशामध्ये साखर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्थानिक स्वराज्य संस्थावर महिलांना खालीलपैकी किती टक्के आरक्षण? बघा स्थानिक स्वराज्य संस्थावर महिलांना किती टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे? बघा 50% आरक्षण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत राज यांचा उल्लेख भारतीय संविधानामध्ये कोणत्या कलमामध्ये करण्यात आला? पंचायत राज यांचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेला आहे? बघा पंचायत राजचा उल्लेख विद्यार्थी मित्रांनो कलम 40 मध्ये करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा भारतीय उपखंडामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? बघा भारतीय उपखंडामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंडोनेशिया या ठिकाणी बघा समावेश होत नाही। प्रश्न क्रमांक 20 बघा निष्काम कर्म मठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? निष्काम कर्म मठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे महर्षी कर्वे यांनी विद्यार्थी मित्रांनो निष्काम कर्म मठ यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा सर्वात प्रथम जलमार्गाने व्यापार करण्याकरता खालीलपैकी कोण आले होते? बघा भारतामध्ये बघा सर्वात प्रथम बघा जलमार्गाने विद्यार्थी मित्रांनो पोर्तुगीज या ठिकाणी हे आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय प्रसारण दिन खालीलपैकी केव्हा असतो? भारतीय प्रसारण दिन 23 जुलै या ठिकाणी भारतीय प्रसारण दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामध्ये बघा तांदूळ उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश पुढीलपैकी कोणता देश आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चीन देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 24 बघा सार्क संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा सार्क संघटनेची स्थापना बघा सन 1985 मध्ये विद्यार्थी मित्रांनो सार्क संघटनेची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढे क्षय किरण म्हणजेच खालीलपैकी कशा प्रकारचे किरण असतात? क्षय किरण हे पुढीलपैकी कशा प्रकारचे किरण असतात? क्षय किरण विद्यार्थी मित्रांनो हे विद्युत चुंबकीय लहरी या प्रकारचे त्या ठिकाणी किरण असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या वर्षी या ठिकाणी प्रदान करण्यात आला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 2 राहील सन 1958 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे पुढीलपैकी कशाचे कार्य असते? बघा अन्नाचं ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे पुढीलपैकी कशाचे या ठिकाणी कार्य असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे कार्य विद्यार्थी मित्रांनो तंतुकणिका यांचं ते कार्य असते। प्रश्न क्रमांक जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी केव्हा असतो? जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1928 मध्ये विद्यार्थी मित्रांनो हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी यांची स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटना समितीने बघा तिरंग्यास भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून खालीलपैकी केव्हा मान्यता दिली। घटना समितीने तिरंग्यास बघा भारताचा राष्ट्रध्वज म्हणून खालीलपैकी केव्हा मान्यता दिली होती। 22 जुलै सन 1947 या दिवशी मान्यता देण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 31 बघा भारतीय राष्ट्रगीताची एकूण किती कडवे आहेत। भारतीय राष्ट्रगीताची एकूण किती कडवे आहेत। बघा भारतीय राष्ट्रगीताचे एकूण 5 कडवे आहेत। प्रश्न क्रमांक 32 बघा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे, तर परभणी या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काजू उत्पादनामध्ये कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो। काजू उत्पादनामध्ये बघा देशामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो। बघा काजू उत्पादनामध्ये विद्यार्थी मित्रांनो केरळ या ठिकाणी प्रथम क्रमांकाच्या ठिकाणी राज्य लागते। प्रश्न क्रमांक न्यूट्रिनो ही वेधशाळा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये। न्यूट्रिनो तर तामिळनाडू या राज्यामध्ये ती वेधशाळा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली। बघा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती। बघा 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक खंडवहनाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला। कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला होता। बघा अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञाने खंडवहनाचा सिद्धांत हा मांडला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा द्राक्ष या फळाचं उत्पादन घेणारा प्रथम क्रमांकाचा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे। द्राक्ष नाशिक जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते। बघा पानिपतचे पहिले युद्ध 1526 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंडिपेंडेंट्स या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी इंडिपेंडेंट्स या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते। बघा इंडिपेंडेंट्स या नावाचं वर्तमानपत्र विद्यार्थी लोकमान्य टिळकांचं या ठिकाणी वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक 40 गांधीसागर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये। गांधीसागर या ठिकाणी अभयारण्य आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गांधीसागर अभयारण्य, तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक बेसॉल्ट या खडकाचे विदारण होऊन खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा या ठिकाणी तयार होते। बघा बेसॉल्ट या खडकाचं विदारण होऊन कोणत्या प्रकारची मृदा ही तयार होते। बघा या ठिकाणी रेगूर मृदा या ठिकाणी तयार होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तांदूळ पिकाचं सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये। बघा तांदूळ या पिकाचं सर्वात जास्त उत्पादन पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडणारे राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य। देशामध्ये बघा स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे। केरळ राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्रद्धानंद छात्रालय खालीलपैकी कोणी सुरू केले। श्रद्धानंद छात्रालय खालीलपैकी कोणी सुरू केलेले आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालय ही सुरू केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताने राष्ट्रीय पेय म्हणून खालीलपैकी कशाला मान्यता दिली। बघा भारताचं राष्ट्रीय पेय चहा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा राष्ट्रकुल संघटनेचं मुख्यालय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लंडन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रकुल संघटनेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक इंडियन रिमोट सेन्सिंग एजन्सी कोणत्या ठिकाणी। इंडियन रिमोट सेन्सिंग एजन्सी हैदराबाद या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या देशामध्ये सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यामध्ये आहेत। बघा देशामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऑस्ट्रेलियामधला गौताळ प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला असेच बघा या ठिकाणी 8000 प्रश्न
आणि तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला सर्व IMPPD या ठिकाणी पाठवले जातील. या ठिकाणी बघा TET साठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी प्रश्न आहेत.